नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की एक एक चांगला स्मार्टफोन जो की आपल्या सर्वांच्या बजेटमध्ये असणार आहे. तर मोबाईलचं नाव आहे इन्फिनिक्स F50s, जो की एक 5G मोबाईल आहे. या मोबाईलचे जर आपण बॉडी जर बघितली किंवा या मोबाईलचा जर लुक जर बघितला तर हा खूप प्रीमियम लुक आहे. या मोबाईलच्या लुकबद्दल आपण खूप चांगला रिव्ह्यू बघितलेला आहे. तर मोबाईलची जी डिझाईन आणि लुक आहे तो सगळ्यात आपण बघूया. मोबाईलच्या डिझाईनबद्दल जर बोलायचं जर झालं, तर फोन हातात घेतल्यावर हा फोन एकदम हलका आणि स्लिम फील येतो. त्यामागचे जे बॅकग्राऊंडचा जो त्याचा भाग आहे, तो मॅट फिनिक्स असल्यामुळे त्याला फिंगरप्रिंट पण खूप कमी लागतात, जो की एक धुळी-गिळीपासून एकदम मोबाईल क्लीन राहतो. डिस्प्लेबद्दल जर बोलायचं झालं, या फोनमध्ये मोठा आणि ब्राईट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याची साईज जी आहे 6.78 इंचचा अमोल कर्व्ह डिस्प्ले आहे, जो की फुल एचडी असणार आहे. ज्यात व्हिडिओ पाहणं, सोशल मीडिया वापरणं आणि यूट्यूबसाठी हा डिस्प्ले एकदम खूपच चांगला आहे. परफॉर्मन्स बद्दल जर बोलायचं जर झालं, तर इन्फिनिक्स F50s मध्ये डेली यूजसाठी चांगली परफॉर्मन्स मिळते. WhatsApp, Instagram, YouTube, Facebook हे सगळे ॲप एकदम स्मूथली चालू शकतात आणि त्याचप्रमाणे लाईट गेमिंग सुद्धा साठी हा फोन खूप ठीकठाक असल्याप्रमाणे आहे. आणि आपण जर कॅमेरा जर बघितला, त्याचा मेन कॅमेरा जो आहे 64 मेगापिक्सलचा जो कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाईल्ड सेमीचा IMX 682 मिळू शकतो आणि त्यासोबतच व्हिडिओ रेकॉर्डिंग जी आहे 4K 30 FPS ची आहे. ते 1080 px मेगापिक्सेलमध्ये पण करू शकतो. आणि समोरचा जर कॅमेराचा जर विचार केला तर 13 मेगापिक्सेलचा वाईल्ड कॅमेरा आहे, जे की सेल्फी वगैरे सोशल मीडियावर टाकण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते. आणि बॅटरीबद्दल जर बोलायचं झालं, तर याची बॅटरी आहे 5500 mAhची पॉवरची, जी की खूप पॉवरफुल बॅटरी आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला 45 वॅटचं चार्जर सुद्धा मिळणार आहे, जे की खूप स्पीडने ही चार्जिंग होऊ शकते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये आणि चांगल्या फीचर्समध्ये मोबाईल बघत असाल, तर हा नक्की मोबाईल तुम्हाला युजफुल ठरू शकतो आणि तुमच्यासाठी चांगला पण ठरू शकतो. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.